आतली बातमी फुटली. दमदार कन्सेप्ट, एक वेगळाच सिनेमा. कॉमेडी, सस्पेन्स तर नाही म्हणू शकत, पण हां म्हणजे तुम्ही म्हणू शकता त्याला थोडंफार सस्पेन्सही म्हणू शकता की ज्या पद्धतीने सिद्धार्थला एक टास्क दिला गेला आहे, ॲक्च्युली तो का दिला गेला आहे, त्यामागे काय रिझन आहे, तेही एक रहस्य आहे. रहस्य इन द सेन्स मजा येईल तुम्ही जेव्हा हा चित्रपट बघाल. मी याचा जेव्हा ट्रेलर बघितलेला, ट्रेलर आय थिंक याचा मे बी 5-7 दिवस झाले असतील किंवा 1 वीक 2 वीकही झाले असतील, तेव्हाही मला प्रश्न पडलेला की यार हे चाललं काय. आय मीन ऑब्व्हियसली कॉमेडी छान आहे आणि तेव्हा पण असं वाटलेलं की डायलॉग्स वगैरे इम्प्रेसिव्ह वाटलेलं. दमदार ट्रेलरनेच एक तऱ्हेने हाईप निर्माण केलेली. आणि आता एक इश्यू हा आहे पण की ज्या पद्धतीने इतके चित्रपट रिलीज झाले ते एक सोबत, म्हणजे एका मागे एक, मागच्या वीकमध्ये 3, आत्ता पण 4-5 मराठी, तर इतके क्लॅश आणि इतके कमी शोज मिळालेत, तो एक थोडासा ड्रॉबॅक आहे. बाकी चित्रपटात सर्व कलाकार जबरदस्त, ज्या पद्धतीने त्यांचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे ते तर सुंदर आहे, यात वाद नाही. डायरेक्शन पण सुंदर आहे आणि एक तऱ्हेने तुम्ही कुतूहलाने बघता की यार पुढे काय होईल, म्हणजे तुमच्यात जे, आणि तेच जो हा सिनेमा क्रिएट करतो ना, म्हणजे कॉमेडीसोबतच काय असं आहे की त्याला जो टास्क दिला आहे का मारायचं काय आहे, काही गोष्टी थिएटरमध्येच बघायला पाहिजे असं मी म्हणेल हा चित्रपट बघून. खूप काही, कारण ती मजा टी व्हीवर नाही रे मित्रांनो, किंवा OTTवर बघू वगैरे, काही गोष्टी नाही एक्सप्लेन करतायत. कारण स्टोरी एक्साइटमेंट तुमची वाढवेल जेव्हा तुम्ही चित्रपट बघायला सुरुवात करता. रायटिंग बेस्ट वाटलं. बॅकग्राऊंड म्युझिक पण सिच्युएशननुसार चांगले वाटतं, म्हणजे ओव्हरऑल सगळं वेगवेगळं म्युझिक आहे ते छान वाटतं. बॅकग्राऊंड म्युझिकला पण क्रेडिट देईल मी. सिच्युएशननुसार म्युझिक पण तुम्हाला, म्हणजे ऑब्व्हियसली त्याची काळजी घ्यावी लागते डायरेक्टरला वगैरे किंवा म्युझिक डायरेक्टरला वगैरे. ते यांनी छान तऱ्हेने केलं आहे. सुंदर वाटला, मजा आली. मी तर एवढंच सांगेल, आय नो दॅट की आता खूप चित्रपट आले आहेत, पण मी तरी रिकमेंड करेल जर तुम्हाला जाता आलं तर नक्की जा. एक डिफरंट कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल. 5 मधून 4 रेटिंग्स.